हाय फ्रेंड्स, हे बघा मी शेवयाची खिचडी बनवून घेत आहे. तर मी शेवया असं मस्त थोडं तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे. आता शेवयाची खिचडी मी बनवते. हे बघा कांदा आणि मिरची मी छान परतून घेतलं आहे. आता मस्त शेवयाची खिचडी बनवत आहे. हे बघा आता मी ह्याच्यात शेवया टाकलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये असं हे गरम झालेलं पाणी टाकते ह्याच्यात. आता बघा हे मीठ टाकते मी. हे बघा मी मस्त पाणी टाकलं आहे. आता खिचडी होत आलेली आहे. छान होत आहे खिचडी. हे बघा मस्त खिचडी बनवून तयार आहे. अशी मोकळी मोकळी झाली. ह्याला शेवयाची खिचडी पण म्हणता आणि शेवयाचं भात पण म्हणता आणि उपमा पण म्हणता. तुमच्याकडे काय म्हणता हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. हे बघा मस्त झाली. मी आता देते सगळ्यांना खायला. हे बघा भाजी घेऊन आलेली आहे. फ्लावर आहे, मिरची आहे, भेंडी आहे, वांगी आहे आणि टमॅटो आहे. मस्त भाजी आणलेली आहे. हे बघा आंबे आहे, हे पहाडी आंबे आहे. असे पडलेले मस्त लागतात हे आंबे खायला. आणि बघा मी तांदूळ आणि उडदाची डाळ अशी भिजवलेली आहे. आता सुट्ट्या आहेत तर मस्त मुलांना खायला लागतं म्हणून मी ह्याचं मस्त बॅटर बनवून ठेवते. हे बघा मस्त खिचडी मी आता सगळ्याला खायला देते. तुम्ही पण या सगळेजण खायला खिचडी. हे बघा हे पाणी आहे. आता बाहेर ऊन पडत आहे, खूप खूप ऊन पडत आहे. तर सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या. भरपूर पाणी पिया. पाणी ताण नाही लागले तरी एक तासात अर्धा तासात मस्त पाणी पीत राहा आणि स्वस्थ राहा. अजून बघा काकडी आहे, काकडी पण भरपूर खात राहा. हे बघा हे बुंदी आहे. तिथं आम्ही काल ते हिंदू महासंमेलनाला गेलो होतो. तिथं बुंदी आणि मसाला भात होता. तर तिथं मुलांनी ही बुंदी नाहीच खाल्ली, अशी घरीच घेऊन आली. चला बघा आता नाश्त्यासोबत थोडी थोडी बुंदी पण आम्ही खाऊन घेतो. हे टँग आहे. मी दुपारसाठी थोडं टँग पण बनवून ठेवते म्हणजे दुपारी प्यायला मुलांना प्यायला होतो. असं टँग नाही तर ग्लुकोज पाणी असं भरपूर दिवसभर पियत राहा. शुक्रवार आहे म्हणून मी अशी छान रांगोळी वगैरे पण काढून घेतलेला आहे.